आवळाचं लोणचं करण्यासाठी ह्याच्यात पाणी ओतते आणि ह्याच्यानंतर हे असं ठेवायचं ओपलायला. ह्याच्यात अर्धा किलो अशी आवळं घालायची. हे बघा, हे आता मी ओपलायला ठेवणार आहे. हे का मी गॅस ऑन केला आहे आणि हे आता मी वाफेवर शिजवून घेणार आहे. ह्याचं लोणचं छान बनतं. वाफेवर उकडून घ्यायची ही अशी आवळं. छोटा ग्लास हावरी घेतली आहे, तीळ घेतलेत पांढरे आणि त्याच्यासाठी मोहरी अर्धा ग्लास घेते. ही अर्धा ग्लास मोहरी घ्यायची आणि एवढा लसूण फोडणीसाठी आणि एवढाच अर्धा ग्लास चटणी आणि 2 टीस्पून मिरची पावडर. ते मोहरी, लसूण आणि पांढरे तीळ. हे बघा, आवळं उकळायला ठेवले ती. ही गोड मोर आवळा बनवण्यासाठी अशी उकडायची आणि ह्याला अर्धा किलोचा पाक करायचा आहे. गॅस ऑन आहे बघा. हे बघा, पाक बनवण्यासाठी अर्धा कप पाणी घेतलं आहे आणि 400 ग्राम साखर घेतली. हे बघा साखर. आता मी गॅसवर ठेवून त्याचा पाक करणार आहे. हे बघा, हे आवळं उकडून झाले. हे बघा, हे निघायला लागले. बघा, आता हे मी गॅस बंद करते आणि हे पाक आहे. आपण चांगला लाडवाला बनवतो तसा पाक बनवायचा. 400 ग्राम साखर आहे, अर्धा किलो आवळा आहेत. आपण दाखवायचं असं पाक. हे बघा, असा पाक आलेला आहे आणि ह्याच्यात आपल्या आवडीनुसार तूप टाकायचं. हे मी घरचं तूप आहे, 2 चमचे टाकते. आणि माझी आवळं ही घरचीच आहेत. ह्याच्यानंतर हे काही इलायची पावडर आणि चवीनुसार मीठ टाकायचं थोडंसं, 1 चिमट. हे काही आवळं आहे, ती आवळं आणि पाक. आवळं ही करायची अशी, यातली बी काढायची आणि नंतर गार झाल्यावर ह्याच्यात टाकायची पाकात. ह्याला मोर आवळा आमच्याकडे म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात कमेंट करून सांगा. सबस्क्राईब करा, लाईक करा. हे असं उकडलेलं आहे, हे असं निघतं. हे अशा पाकळ्या निघतात. आवळं पण आमची घरचीच आहे, ती छान आहे, ती झाडाची. हे बघा, असं बी बाजूला काढायची. 1 वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष पण टिकतं हे आणि शरीरासाठी भरपूर चांगलं असतं. सी विटॅमिन पिकत असतं. सी विटॅमिन्स याच्यापासून भेटतं आणि डोळ्यासाठी, आपल्या सगळ्याच आरोग्यासाठी आवळं खूप चांगले असतात. हे काही असा पाक तयार झालेला आहे, तुम्हाला पाक दाखवला आहे आणि ही थंड झालेला आहे. आता ही ह्याच्यात मिसळायचं. हे बघा, असं तिकडे घेऊन गोळी का झालं लाईट. हे बघा, ह्याच्यात हे हा मोर आवळा तयार झाला. हा 2 वर्ष पण राहतो. तरी घट्ट झाला. खरं